आज आहे शुक्रवार. कॅलिस्थेनिक्स म्हणजे फक्त ताकद नाही तर शरीरावरचा ताबा. आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत स्किल्स. एक असं स्किल जे तुम्ही तुमच्या घरातही करू शकता. त्याचं नाव आहे एल-सिट. यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्ती ताकद तुमच्या कोरमधनं लावायला लागते. मी आज तुम्हाला एल-सिट कसं करायचं हे शिकवणार आहे, ते पण फक्त 5 सोप्या स्टेप्समध्ये. नमस्कार मित्रांनो, मी नील, तुमचा कॅलिस्थेनिक्स कोच, आणि आज एल-सिट आपण शिकणार आहोत. यासाठी मी हे कॅली क्रीडाचे पॅरलेट्स यूज करणार आहे. हे एकदम छोटे आणि मस्त टू कॅरी एनिवेअर, बॅगेत टाकून घेऊन जाऊ शकता. तुम्हाला जर असे हवे असतील तर आपण हे मॅन्युफॅक्चर करतो. आपल्या वेबसाईटवरती आहे www.calicreda.com. तुम्ही त्यावरती जाऊन परचेस करू. सो लेट्स स्टार्ट विथ आवर एल-सिट. पहिल्या स्टेपमध्ये पॅरलेट्स आपण आपल्या मांडीच्या बाजूला ठेवायचे. व्यवस्थित ग्रिप पकडून कमरेला वर पुश करायचं आणि होल्ड करायचं. यामध्ये शोल्डर डिप्रेस नाही तर शोल्डर एलिव्हेट करून होल्ड करायचं आणि बेंबीला म्हणजे पोटाला आत ओढून कोर एंगेज करायचं. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला कमरेला मागे ड्रॅग करायचं आहे आणि शोल्डरला पुढे घेऊन सी आकार करायचा आहे. एक सी सारखा आकार करायचा आणि होल्ड करायचं. दॅट्स इट. थर्ड स्टेप अशी आहे की आपल्याला एक एक पाय वर उचलून होल्ड करायचा आहे प्रत्येकी 5 सेकंद. मग परत चेन. ठीक आहे. यामध्ये आपण आपलं कोर वरती काम करतोय, आपल्या हिप फ्लेक्सर्स वरती काम करतोय आणि शोल्डर आणि ट्रायसेप वरती काम करतोय. फोर्थ स्टेप मध्ये आपल्याला एक एल-सिटचा फील यावा म्हणून नी बेंड करून उचलण्याचा प्रयत्न करायचा, परत खाली टेकवायचा, परत नी बेंड करून होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा, परत खाली टेकवायचा. असं तुम्हाला एक 5 सेकंद होल्ड पर्यंत हे प्रॅक्टिस करायचं. फिफ्थ आणि फायनल स्टेपमध्ये एकदा तुमच्या पहिल्या 4 स्टेप व्यवस्थित झाल्या प्रॅक्टिस करून की कोर एंगेज करून दोन्ही पाय वर घेऊन एल-सिट मध्ये होल्ड करायचं. सो एल-सिट मध्ये तुम्हाला मिनिमम 5 ते 10 सेकंद होल्ड केल्यावरती तुम्ही समजा की तुमची कोर स्टेबिलिटी चांगली इम्प्रूव्ह होते. स्किल शिकायला वेळ लागतो, पण कन्सिस्टन्सी ठेवली तर अशक्य काहीच नाही. उद्या आहे शेवटचा दिवस, कॅलिक्रेडा चॅलेंज डे. डोंट मिस इट. आणि जर तुम्ही मला अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर नक्की जाऊन फॉलो करा. भेटूयात उद्या फॉर द चॅलेंज डे.